Next point is synthesis of nanomaterial. Synthesis of nanomaterial. आता नॅनोमटेरियल सिंथेसिस करण्याचे दोन ॲप्रोच आहेत. सिंथेसिस ऑफ नॅनोमटेरियल. नॅनोमटेरियल सिंथेसिसचे दोन ॲप्रोच आहेत. एक आहे बॉटम अप ॲप्रोच, आणि दुसरा आहे टॉप डाऊन ॲप्रोच. सिंथेसिस ऑफ नॅनोमटेरियल याचे दोन ॲप्रोच आहेत, बॉटम अप ॲप्रोच आणि टॉप डाऊन अँड बॉटम अप ॲप्रोच. आता टॉप डाऊन हा जो ॲप्रोच आहे याच्यामध्ये काय होतं बघा, हे जे नॅनो मटेरियल आहे ते एका बल्क मटेरियलपासून बनवलं जातं. नॅनो मटेरियल आर सिंथेसाइज फ्रॉम बल्क मटेरियल. हे कोण आहे? बल्क मटेरियल. या बल्क मटेरियलपासून नॅनो मटेरियल बनवलं जातं. नॅनो मटेरियल आर मेड किंवा प्रिपेअर बाय युझिंग द बल्क मटेरियल बाय ब्रेकिंग ऑफ दॅट मटेरियल. हे बल्क मटेरियलचं काय केलं जातं? ब्रेकिंग केलं जातं. हे करण्यासाठी बल्क मटेरियलचं काय केलं जातं? ब्रेकिंग ऑफ दॅट बल्क मटेरियल ऑकर्स हिअर इज राईट. नेक्स्ट इज अ बॉटम अप ॲप्रोच. ठीक आहे. बॉटम अप ॲप्रोच म्हणजे याच्यापेक्षा उलटा, छोटे छोटे मटेरियल एकत्र करून, जे छोटे छोटे पार्टिकल आहेत, असे नंबर ऑफ छोटे छोटे पार्टिकल असतील, स्मॉल एलिमेंट्स असतील, स्मॉल पार्टिकल्स, यांना अरेंज करून, यांना रिअरेंज करून किंवा यांना अरेंज करून नॅनो मटेरियल बनवलं जातं. या ॲप्रोचला म्हणतो आपण बॉटम अप ॲप्रोच आणि याला म्हणतो टॉप डाऊन ॲप्रोच आणि बॉटम अप ॲप्रोच. आता या बॉटम अप ॲप्रोचमध्ये होतं काय? बॉटम अप ॲप्रोचमध्ये कोलॉइडल डिस्पर्शनचा उपयोग केला जातो. कोलॉइडल डिस्पर्शन याचा यूज केला जातो. कोलॉइडल डिस्पर्शन कशामध्ये यूज करतात? तर बॉटम अप ॲप्रोचमध्ये. हे झालं सिंथेसिस ऑफ नॅनोमटेरियल. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट येतो वेट सिंथेसिस ऑफ नॅनोमटेरियल. वेट सिंथेसिस ऑफ नॅनोमटेरियल. वेट सिंथेसिस ऑफ नॅनोमटेरियल. याच्यातली जी महत्त्वाची प्रोसेस आहे याला म्हणतो आपण सोल जेल प्रोसेसचा यूज केला जातो. याच्यामध्ये कशाचा यूज केला जातो? सोल जेल प्रोसेसचा यूज केला जातो. कशामध्ये? वेट सिंथेसिसमध्ये. ठीक आहे. याच्यामध्ये बघा इनऑर्गॅनिक पॉलिमरायझेशन रिॲक्शन होतं. याच्यामध्ये इन दिस इनऑर्गॅनिक पॉलिमरायझेशन रिॲक्शन्स ऑकर्ड. याच्यामध्ये काय होतात? इनऑर्गॅनिक पॉलिमरायझेशन रिॲक्शन होतात आणि ह्या रूम टेम्परेचरला, ह्या रिॲक्शनसाठी जे टेम्परेचर लागतं ते काय असतं? रूम टेम्परेचर इतकं असतं, म्हणजे स्पेसिफिक कंडिशन लागत नाही आहे. ठीक आहे. आणि याचा वापर ऑक्साईड मटेरियल बनवण्यासाठी होतो. याचा वापर कशासाठी होतो? ऑक्साईड मटेरियल बनवण्यासाठी. प्रिपेरेशन ऑफ ऑक्साईड मटेरियल. याच्यामध्ये कशाचा वापर होतो? वेट सिंथेसिस ऑफ नॅनोमटेरियल. मग याच्यामध्ये ज्या स्टेप्स इन्वॉल्ड आहेत त्या स्टेप्स कोणत्या आहेत? याच्यामध्ये स्टेप्स ज्या इन्वॉल्ड आहेत त्यातल्या पहिली स्टेप येते स्टेप्स इन्वॉल्वमध्ये. पहिली स्टेप येते हायड्रोलिसिस, ब्रेकिंग बाय युझिंग वॉटर, हायड्रोलिसिस. नंतर होतं पॉलिकंडेन्सेशन. ह्या काय आहेत? स्टेप्स. नंतर आहे ड्राईंग आणि त्याच्यानंतर आहे थर्मल डिकम्पोजिशन. थर्मल म्हणजे हीटचा यूज करून थर्मल डिकम्पोजिशन. ह्या स्टेप्स इन्वॉल्ड आहेत. कशामध्ये? तर वेट सिंथेसिस ऑफ नॅनोमटेरियल. वेट सिंथेसिस ऑफ नॅनोमटेरियलमध्ये काय? हायड्रोलिसिस, पॉलिकंडेन्सेशन, ड्राईंग, थर्मल डिकम्पोजिशन. ठीक आहे. याच्यामध्ये जी प्रोसेस वापरतो त्या प्रोसेसला आपण म्हणतो सोल जेल प्रोसेसचा यूज करतो. नंतर इनऑर्गॅनिक पॉलिमरायझेशन रिॲक्शन याच्यामध्ये होतात, त्या रूम टेम्परेचरला होतात. आणि हे कशासाठी आहे? तर ऑक्साईड मटेरियल बनवण्यासाठी याचा वापर होतो. ऑक्साईड मटेरियल्स बनवण्यासाठी जे नॅनो मटेरियल ऑक्साईड म्हणजे ऑक्साईडच्या नेचरमध्ये त्यांना बनवण्यासाठी याचा यूज केला जातो. नंतरचा पॉईंट येतो ॲनालिसिस ऑफ नॅनोमटेरियल. ॲनालिसिस ऑफ नॅनोमटेरियल. नॅनोमटेरियलचं ॲनालिसिस करण्यासाठी वेगवेगळे ॲपॅरेटस यूज केले जातात किंवा वेगवेगळे टेक्निक्स यूज केले जातात. वेगवेगळे टेक्निक्स आहेत. या टेक्निकमध्ये कोणतं टेक्निक आहेत नाव तरी ॲटलिस्ट लक्षात पाहिजे. एक आहे UV व्हिजिबल स्पेक्ट्रोस्कोपी. दुसरं आहे एक्सरे डिफ्रॅक्शन. नंतर येतं सेम स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. नंतर आहे टेम ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, स्कॅनिंग ट्रान्समिशन. आणि नंतर FTIR
FTIR फोरियर ट्रान्सफॉर्म इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी हे काय आहेत, हे वेगवेगळे काय आहेत टेक्निक्स आहेत. ह्या टेक्निक्सवरती एक मार्कला क्वेश्चन येऊ शकतो. UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी, एक्स-रे डिफ्रॅक्शन, XRD म्हणतो त्याला, सेम स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, टेम ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आणि FTIR फोरियर ट्रान्सफॉर्म इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी. आता या प्रत्येकासाठी जे इन्स्ट्रुमेंट वापरतात तो चार्ट महत्त्वाचा आहे, तो चार्ट पाहून घ्यायचा. तो चार्ट ज्या चार्टवरती क्वेश्चन पेपरला विचारला जाऊ शकतो. हा चार्ट महत्त्वाचा आहे बघा. हा चार्ट पेपरला याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. या चार्टवरती याच्यामध्ये काय काय बघा. पहिला आहे UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी, नंतर आहे एक्स-रे डिफ्रॅक्शन, नंतर आहे स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, नंतर आहे ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी FTIR फोरियर ट्रान्सफॉर्म इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी. इथं शब्द कोणता आहे FTIR येस म्हणलं तरी चालते, कुठं लावलं तरी चालेल. नेक्स्ट वन येतं याच्यामध्ये कोणते इन्स्ट्रुमेंट वापरतो यांच्यामध्ये बघा. विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपीसाठी कोणी UV विजिबल फोटोमीटर वापरतो. एक्स-रे डिफ्रॅक्शनसाठी एक्स-रे डिफ्रॅक्टोमीटर वापरतो. सेमसाठी स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, टेमसाठी ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप वापरतो. आता उपयोग काय, UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपीचा वापर प्रिलिमिनरी कन्फर्मेशन ऑफ द फॉर्मेशन ऑफ नॅनो पार्टिकल जे तयार होतात त्याच्या कन्फर्मेशनसाठी UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपीचा यूज करतात. XRDमध्ये काय करतो, XRDमध्ये पार्टिकलची साईज, क्रिस्टलाइन स्ट्रक्चर आणि त्याची जॉमेट्री समजते. सेममध्ये काय करतो, स्ट्रक्चर ऑफ सरफेस ऑफ द मटेरियल दॅट इज मॉर्फॉलॉजीचा स्टडी केला जातो. सेममध्ये काय स्टडी केला जातो, मॉर्फॉलॉजीचा स्कॅन केलं जातं. टेममध्ये पार्टिकलची साईज समजते, पार्टिकलची साईज काय ते समजतं, ठीक आहे. आणि FTIRमध्ये ॲब्सॉर्प्शन बाय द फंक्शनल ग्रुप आणि बाइंडिंग नेचर. फंक्शनल ग्रुप कोणत्या प्रकारचा आहे हे कशावरनं समजतं, तर FTIRSवरनं फंक्शनल ग्रुप कोणता आहे किंवा बाइंडिंग कंपाऊंड कोणता आहे त्याचं नेचर काय आहे हे समजतं, ठीक आहे. हा चार्ट महत्त्वाचा आहे पेपरसाठी. नेक्स्ट पॉईंट आहे हिस्ट्री ऑफ नॅनो टेक्नॉलॉजी. एक मिनिट. नेक्स्ट पॉईंट आहे हिस्ट्री ऑफ नॅनो टेक्नॉलॉजी. हिस्ट्री ऑफ नॅनो टेक्नॉलॉजी आता याच्यामध्ये पेपरला विचारतात, पेपरला आलं तरी म्हणजे नाही का विचारलं तरी थोडक्यात 1-2 पॉईंट याच्याबद्दल लक्षात ठेवायचे, ठीक आहे. हिस्ट्री ऑफ नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये एक मिनिट. हिस्ट्री ऑफ नॅनो टेक्नॉलॉजी इथंच पाहूया डायरेक्ट. हिस्ट्री ऑफ नॅनो टेक्नॉलॉजी. आता बघा, वॅटसन अँड क्रिक हे जे सायंटिस्ट होते त्यांनी 1953मध्ये DNAचं स्ट्रक्चर दिलं. नंतर रिचर्ड फेमन या सायंटिस्टने 1959मध्ये काहीतरी रिसर्च केला आहे, ठीक आहे. नंतर न्यूमन नावाच्या सायंटिस्टने एक मशीन दिली 1966ला. सायंटिस्टने फक्त नाव लक्षात ठेवायचं, ठीक आहे. आणि त्याचं नाव काय, फॅन्टॅस्टिक ओएज नाव दिलेलं तिथं. नंतर इरिक ड्रेक्झलरनी 1986मध्ये एक काहीतरी बनवलं, फक्त नाव लक्षात ठेवायचं सायंटिस्टची, ठीक आहे. नंतर एक फॉरसाईट इन्स्टिट्यूट होतं 89चं. नंतर नॅशनल नॅनो टेक्नॉलॉजी इनिशिएटिव्ह INR कधी आला, 1999ला काय घेतलं आहे, नॅशनल नॅनो टेक्नॉलॉजी इनिशिएटिव्ह 1999ला. आणि हे सेंटर काय आहे, रिस्पॉन्सिबल आहे नॅनो टेक्नॉलॉजी. NNI रिस्पॉन्सिबल फॉर नॅनो टेक्नॉलॉजी. पेपरला हा एक पहिला पॉईंट मेन्शन करणं गरजेचं आहे. नॅशनल नॅनो टेक्नॉलॉजी इनिशिएटिव्ह हे सेंटर फॉर द रिस्पॉन्सिबल नॅनो टेक्नॉलॉजीला ते सेंटर हे महत्त्वाचं आहे, ठीक आहे. अजून महत्त्वाचं काय याच्यामध्ये, ड्यू टू द डेव्हलपमेंट ऑफ द ॲडव्हान्स टूल दिस इज सोफिस्टिकेटेड. हे फक्त वाचून घ्यायचं आहे, याच्यामध्ये काही विशेष नाही आहे, ठीक आहे. आता हे जे रिसर्च आहेत हिस्ट्रीमध्ये जे महत्त्वाचे रिसर्च आहेत त्याच्यामध्ये काही महत्त्वाची गोष्टी लक्षात. जो रुबी रेड कलर एन्शियंट ग्लास पेंटिंग आहे, जे म्हणजे प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये ज्या रुबी रेड कलरच्या ज्या एन्शियंट पेंटिंग आहेत त्या पेंटिंग कशामुळे, तर गोल्ड अँड सिल्वरच्या नॅनो पार्टिकलमुळे. तर कशामुळे, गोल्ड आणि सिल्वरच्या नॅनो पार्टिकलमुळे. पहिला पॉईंट आहे रुबी रेडचा, महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. पहिला पॉईंट रुबी रेड पेंटिंग, रुबी रेड कलर ऑफ पेंट. हा कशामुळे, तर नॅनो टेक्नॉलॉजीमुळे किंवा नॅनो पार्टिकल्समुळे, गोल्ड आणि सिल्वरच्या नॅनो पार्टिकलमुळे. नंतर आहे डेकोरेटिव्ह ग्लेज अँड मेटॅलिक फिल्म नोन ॲज लस्टर फाउंड ऑन सम मेडिवल पॉटरी. म्हणजे जे मेडिएवल पॉटरी आहे, म्हणजे मध्ययुगीन भारताच्या इतिहासात जे भांडी होती छोटी छोटी त्याला म्हणतात पॉटरी. पॉट म्हणजे पॉटरी. ह्या मेडिवल पॉटरीमध्ये हे जे पॉटरी आहेत ह्या पॉटरी कशा कलरच्या आहेत बघा, डेकोरेटिव्ह त्याच्यावरती ग्लेझिंग आहे. आणि ही ग्लेझिंग कशामुळे, मेटॅलिक नॅनो पार्टिकलमुळे.
याच्यामध्ये जे ग्लेझिंग येते कशामुळे मेटॅलिक नॅनो पार्टिकलमुळे ड्यू टू मेटॅलिक इथे लक्षात ठेवायचं फक्त रुबी रेड कशामुळे गोल्ड अँड सिल्वर नॅनो पार्टिकलमुळं हे कशामुळे मेटॅलिक नॅनो पार्टिकल हिस्ट्रीमध्ये हे 2 पॉईंट महत्त्वाचे आहेत. पहिला पॉईंट तर सांगितला NNIचा NNI रिस्पॉन्सिबल फॉर नॅनो टेक्नॉलॉजी याची इस्टॅब्लिशमेंट कधी झाली ते पण पाहून घ्यायची. याची इस्टॅब्लिशमेंट कधी झाली 1999ला. याची इस्टॅब्लिशमेंट कधी झाली 1999ला याची इस्टॅब्लिशमेंट झालेली आहे. पेपरला इथली विचारते. नंतर एक कार्बन ब्लॅक इज नॅनो स्ट्रक्चर मटेरियल दॅट इज यूज्ड इन टायर. कार्बन ब्लॅक कुठे यूज केलं आहे? टायर ऑफ कार. थर्ड वन कार्बन ब्लॅक यूज्ड इन टायर ऑफ कार. बोर्डसाठी महत्त्वाचं आहे टायर ऑफ कार. याला पेपरला विचारते आणि ते कधी झालं आहे? जनरली तो 1900च्या काळात हा रिसर्च झालेला आहे. 1900च्या काळात हा रिसर्च झालेला आहे. नंतर फ्यूम सिलिका कंपोनंट ऑफ द सिलिकॉन रबर कोटिंग सील एडेसिव्ह इज ऑल्सो नॅनो स्ट्रक्चर्ड मटेरियल. हे 3 पॉईंट आणि हा एक 4th पॉईंट कोणाचा आहे? सिलिकाचा. हे 4 पॉईंट हिस्ट्री ऑफ नॅनो पार्टिकल्स नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये लक्षात ठेवायचे. हे 4 पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. नंतर हे ॲप्लिकेशन ऑफ नॅनो मटेरियल आणि टॉपिक इज ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ द नॅनो पार्टिकल्स किंवा नॅनो टेक्नॉलॉजी. हा एक पॉईंट पाहून घ्यायचा नंतर. ठीक आहे, एक सेकंड. नेक्स्ट पॉईंट इज ॲप्लिकेशन ऑफ नॅनो मटेरियल. आता हिस्ट्रीमध्ये काय बघितलं? हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदा बघितला NNI 1999ला इस्टॅब्लिशमेंट झाली. सेकंड बघितला आपण पॉईंट त्याच्यामध्ये एन्शियंट पेंटिंग. नंतर बघितलं आपण मेडिएवल पॉटरी. नंतर बघितलं आपण कार्बन ब्लॅक आणि नंतर पाहिलं आपण सिलिका. हे 4 पॉईंट महत्त्वाचे आहेत कशामध्ये? हिस्ट्री ऑफ नॅनो टेक्नॉलॉजीचा स्टडी करत असताना याच्याबद्दल माहिती पाहत असताना. ठीक आहे. आणि हे जे नॅनो मटेरियल्स आहेत नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये कोणी नॅनो मटेरियल हे नॅनो मटेरियल खूप वर्षापासून प्रिपेअर तयार झालेले आहेत. 100 इयर्स ॲगोपासून ते काय आहेत? प्रिपेअर्ड आहेत इंडियामध्ये तरी. ठीक आहे. नेक्स्ट आहे ॲप्लिकेशन ऑफ नॅनो मटेरियल. 3 मार्क्स क्वेश्चन आहे ॲप्लिकेशन ऑफ नॅनो मटेरियल. ॲप्लिकेशन ऑफ नॅनो मटेरियल बोर्डसाठी विचारतील, लक्षात ठेवायचं आहे. ॲप्लिकेशन ऑफ नॅनो मटेरियल. ठीक आहे. पहिला पॉईंट येतो त्यातला. पहिलं ॲप्लिकेशन याचा पहिला वापर होतो मॅन्युफॅक्चरिंग ऑफ आय ग्लासेस. कसे असतील हे आय ग्लास? हे स्क्रॅच प्रूफ असतील. स्क्रॅच प्रूफ आय ग्लासेस. मॅन्युफॅक्चरिंग ऑफ स्क्रॅच प्रूफ आय ग्लासेस याच्यामध्ये कोण यूज आहे? नॅनो मटेरियल यूज केलेलं आहे. नेक्स्ट वन इज इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये यूज्ड इन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस लाईक यमराम नावाचा जो डिव्हाइस आहे याच्यामध्ये यूज केला जातो कोणाचा? नॅनो पार्टिकलचा किंवा नॅनो मटेरियलचा. यमरामचा लॉंग फॉर्म काय? पेपरला विचारतील. यमराम इज नथिंग बट मॅग्नेटो रेझिस्टिव्ह रँडम ॲसेस मेमरी. याच्यामध्ये काय वापरतात? नॅनो मटेरियल वापरतात. थर्ड काय आहे? थर्ड ॲप्लिकेशन काय नॅनो मटेरियलचं? थर्ड ॲप्लिकेशन इज नथिंग बट इट प्लेज इम्पॉर्टंट रोल इन वॉटर प्युरिफिकेशनमध्ये याचं काम आहे. वॉटर प्युरिफिकेशनमध्ये ॲप्लिकेशन ऑफ नॅनो मटेरियल पाहतो. वॉटर प्युरिफिकेशन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसमध्ये मॅन्युफॅक्चरिंग ऑफ आय ग्लासमध्ये याचा यूज केलेला आहे. ठीक आहे. याच्यामध्ये वॉटर प्युरिफिकेशनसाठी आपण सिल्वर नॅनो पार्टिकल वापरतो. सिल्वर नॅनो पार्टिकल्स आर यूज इन द प्रिपरेशन ऑफ इन द वॉटर प्युरिफिकेशन. ठीक आहे. नंतर फोर्थ आहे सेल्फ क्लिनिंग मटेरियलमध्ये याचा यूज केला जातो. सेल्फ क्लिनिंग मटेरियल ह्याच्यासाठी यूज केला जातो. ठीक आहे. एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. लोटस इज सेल्फ क्लिनिंग मटेरियल. ठीक आहे. आता याच्यामध्ये या लोटसचं जे लीफ आहे या लीफवरती काही जे नॅनो स्ट्रक्चर्स आहेत हे नॅनो स्ट्रक्चर डर्ट क्लीन करायला मदत करतात. डर्ट क्लीन करायला काय करतात? हेल्प. हे झाले ॲप्लिकेशन. मॅन्युफॅक्चरिंग ऑफ आय ग्लास. ठीक आहे. नंतर आहे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. नंतर आहे वॉटर प्युरिफिकेशन.
नंतर आहे सेल्फ क्लिनिंग मटेरियल. नेक्स्ट पॉईंट इज नथिंग बट नेक्स्ट पॉईंट येतो ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेज ऑफ द नॅनो पार्टिकल्स अँड नॅनो टेक्नॉलॉजी. एक सेकंड. नेक्स्ट पॉईंट आहे ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ नॅनो पार्टिकल्स अँड नॅनो टेक्नॉलॉजी. यांचे काही ॲडव्हान्टेजेसचा स्टडी करायचं आहे. ॲडव्हान्टेजेस. दुसरं आहे डिसॲडव्हान्टेजेस. ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ नॅनो पार्टिकल अँड नॅनो टेक्नॉलॉजी. पहिलं ॲडव्हान्टेजेस. याच्यामुळं काय झालेलं आहे बघा. ॲडव्हान्टेजेसमध्ये याच्यामुळे जे ॲडव्हान्टेजेस आहेत त्यातला पहिला ॲडव्हान्टेज आहेत रिव्हॉल्युशन इन इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटिंग. इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटिंग ही जी फील्ड आहे सायन्सची, ह्या फील्डमध्ये रिव्हॉल्युशन झालं. एक चांगला बदल ह्या नॅनो टेक्नॉलॉजीमुळे झाला. सेकंड काय बघा, एनर्जी सेक्टरमध्ये याचा उपयोग झाला. एनर्जी सेक्टरमध्ये याचा खूप फायदा झाला. एनर्जी सेक्टरमध्ये फॉर एक्झाम्पल लक्षात ठेवायचं सोलार एनर्जीमध्ये याचा खूप यूज झाला. एनर्जी स्टोरेज डिव्हाइस मोर इफिशियंट झाले. एनर्जी स्टोरेज डिव्हाइसची एनर्जी स्टोरेज डिव्हाइस जे आहेत यांची इफिशियन्सी वाढली. अँड थर्ड इज नथिंग बट द मेडिकल फील्डमध्ये बी याचा वापर खूप प्रमाणात झाला. मेडिकल फील्डमध्ये म्हणजे ड्रग बनवण्यासाठी, ठीक आहे, नंतर मेडिसिन्स बनवण्यासाठी, ठीक आहे, कॅन्सरला ट्रीट करण्यासाठी, डायबिटीजला ट्रीट करण्यासाठी याचा वापर झाला. डायबिटीज ड्रग्ज मेडिसिन बनवण्यासाठी याचा वापर झाला. कॅन्सर आणि डायबिटीजला ट्रीट करण्यासाठी याचा वापर झाला. हे त्याचं काय महत्त्वाचं ॲडव्हान्टेज आहे कुणाचं, तर नॅनो टेक्नॉलॉजीचं. नंतर बघा डिसॲडव्हान्टेजेस ऑफ द नॅनो टेक्नॉलॉजी. ठीक आहे, ह्या डिसॲडव्हान्टेजेसमध्ये पहिला पॉईंट येतो नॅनो पोल्युशन. नॅनो पोल्युशन म्हणजे काय बघा, पोल्युशन दॅट इज कॉज्ड बाय नॅनो पार्टिकल्स. असं पोल्युशन जे नॅनो पार्टिकलमुळे होतं त्याला म्हणतो नॅनो पोल्युशन. ठीक आहे, हे नॅनो पोल्युशन डेंजरस आहे हेल्थसाठी, डेंजरस टू हेल्थ. ठीक आहे, नंतर हे नॅनो पोल्युशन, नंतर हे नॅनो टेक्नॉलॉजी हॅज इन्क्रीज द पोल्युशन. याच्यामुळे एअर पोल्युशन पण वाढलेलं आहे. एअर पोल्युशन इन्क्रीज ड्यू टू द इन्क्रीज इन नॅनो पोल्युशन. आणि ह्या नॅनो पार्टिकल्समुळं लंग्स डॅमेज होतं. लंग्स कॅन डॅमेज, कारण की ते इनहेल करणार आहेत आपण नॅनो पार्टिकलला, त्यामुळं. ठीक आहे, आणि महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे रेस्पिरेटरी सिस्टीम डॅमेज होणार आहे. रेस्पिरेटरी सिस्टीम पूर्णपणे डॅमेज होऊ शकतो. कशामुळं, डिसॲडव्हान्टेजेस आणि ॲडव्हान्टेजेस दोघंही मिळून 2 मार्काला विचारतील. दिस इज ऑल अबाउट दिस टॉपिक आणि हा टॉपिक संपलेला आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये काही एक्स्ट्रा पॉईंट आहेत, ते पॉईंट आपण पाहणार आहेत. 1 मिनिट. काही महत्त्वाचे पॉईंट आहेत. हा म्हणजे पहिला पॉईंट येतो क्लासिफिकेशन ऑफ द नॅनो मटेरियल. पेपरला विचारते क्लासिफिकेशन ऑफ नॅनो मटेरियल, फक्त लक्षात ठेवायचे. याच्यामध्ये 0 डायमेन्शनल स्पियर्स अँड क्लस्टर, नंतर हे नॅनो फायबर्स, वायर्स आणि रॉड्स हे 1 डायमेन्शनल आहेत. 2 डायमेन्शनल फिल्म प्लेट्स अँड नेटवर्क्स आणि 3 डायमेन्शनल नॅनो मटेरियल्स. म्हणजे याच्या डायमेन्शनच्या बेसिसवरती क्लासिफिकेशन 0 डायमेन्शनल, 1 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल आणि 3 डायमेन्शनल. हा एक पार्ट लक्षात ठेवायचा आहे. नंतर नॅनो टेक्नॉलॉजी ही जी टर्म आहे, नॅनो टेक्नॉलॉजी इज टर्म इज गिवन बाय द टोकियो सायन्स युनिव्हर्सिटी प्रोफेसर नारिओ टॅनिगुची नावाच्या सायंटिस्टने 1974 ही टर्म दिली. म्हणजे नॅनो टेक्नॉलॉजी टर्म कधी आली, 1974 नॅनो टेक्नॉलॉजी टर्म इंट्रोड्यूस झाली. आता STM स्कॅनिंग टनेलिंग मायक्रोस्कोप हा कधी आला, 1980 आला आहे. आणि याच्यामुळे काय कळलं, फुलेरिन इज अ ॲलोट्रॉप ऑफ कार्बन. लक्षात ठेवायचं आहे, याची डिस्कवरी झाली. ठीक आहे, नंतर महत्त्वाचा पॉईंट आहे, ह्या पेंटिंग्स वगैरे आहेत ते नाही, हे स्ट्रक्चर एक महत्त्वाचं आहे. पेपरला विचारलं तर लक्षात ठेवायचं आहे. हे स्ट्रक्चर कसं काढले ते पण पाहून घ्यायचं. ठीक आहे, याच्यावरती क्वेश्चन विचारतील. नंतर सेमचं आहे आणि हे टेमचं असेल. टेमचं स्ट्रक्चर आहे बघा, सेमचं पण लक्षात ठेवायचं. सेम गन लेन्स, कंडेन्सर लेन्स वगैरे 2 कंडेन्सर लेन्स आहेत इथं. ठीक आहे, 2 कंडेन्सर लेन्स आहेत. नंतर इथं हिस्ट्रीमध्ये पण बघितलं 4-5 पॉईंट महत्त्वाचे होते ते. हे टेक्निक्स बघितले. हां, ही जी प्रोसेस आहे स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ द सोल जेल प्रोसेसमध्ये पहिल्यांदा प्रीकर्सर यूज केला जातो. तो प्रीकर्सर एका सोल्युशनमध्ये टाकला जातो. ठीक आहे, याचं स्पिनिंग करून कॅल्साईन करतो आपण
वेगवेगळे आपल्याला मटेरियल मिळवण्यासाठी कॅल्साईन करावं लागतं. काय करावं लागतं? कॅल्सिनेशन म्हणतो खरं ॲक्च्युली, कॅल्सिनेशन. ठीक आहे, ऑक्साईड मटेरियल यातून बनतात जास्त करून. नेक्स्ट आहे ॲप्रोच, स्कीमॅटिक इलिस्ट्रेशन ऑफ द प्रिपरेशन ऑफ द नॅनो मटेरियल. नॅनो मटेरियल बनवण्यासाठी काय बघा, बल्क मटेरियलचं छोटे छोटे पार्टिकल बनवलं त्याला म्हणतो टॉप डाऊन, आणि छोट्या छोट्या पार्टिकलपासून जर परत बनवलं तर त्याला म्हणतो बॉटम अप अप्रोच. टॉप डाऊन अप्रोच आणि बॉटम अप अप्रोच याच्यावरती पेपरला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, या टॉपिकमध्ये एवढंच आहे महत्त्वाचं. हा एक चार्ट, एक्झाम्पल्स ऑफ द नॅनो मटेरियल, ऑल 3 डायमेन्शन्स विच इज लेस दॅन द 100 नॅनोमीटर्स, विच इज ग्रेटर दॅन द 100 नॅनोमीटर्स, आणि विच इज स्मॉलर दॅन 100 नॅनोमीटर, स्मॉलर दॅन 100 नॅनोमीटर्स. ठीक आहे, सॉरी इथं उलटं झालं, स्मॉलर दॅन 100 नॅनोमीटर्स असे सगळीकडं. हे क्लासिफिकेशन आहे नॅनो स्केल सिस्टीमचं किंवा नॅनो स्ट्रक्चरचं, ते पण पाहून घ्यायचे. हे काय बघा, जे सनस्क्रीन आहे आपण जे वापरतो सनस्क्रीन, त्या सनस्क्रीनमध्ये काय, सनस्क्रीन कंटेन नॅनो पार्टिकल ऑफ द झिंक ऑक्साईड, टिटॅनियम ऑक्साईड. लक्षात ठेवायचं, झिंक ऑक्साईड आणि टिटॅनियम ऑक्साईडचे पार्टिकल्स, नॅनो पार्टिकल कशामध्ये असतात? सनस्क्रीनमध्ये असतात. पेपरला याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. आणि एक्झाम्पल आहेत, DNA ची साईज किती आहे? 2 to 12 नॅनोमीटर डायमीटर आहे DNA चा. रेड ब्लड सेल किती आहे? 2 to 5 मायक्रोमीटर आहे. ह्युमन हेअर किती आहे? 10 to 15 मायक्रोमीटर आहे. डस्ट माईट किती आहे? 200 मायक्रोमीटर आहे. आणि अँट किती आहे? 5 मायक्रोमीटरची. 5 मायक्रोमीटरची काय असते? अँट असते. ठीक आहे, दिस इज ऑल अबाउट दॅट टॉपिक. ठीक आहे, याच्यामध्ये अजून महत्त्वाचं काय आहे बघा, पेपरला आलं तरी लिहिता आलं पाहिजे ॲटलिस्ट. पॉल ॲनॅस्थस हा कोण एक कन्सेप्ट ऑफ द ग्रीन केमिस्ट्री देणार आहे. कन्सेप्ट ऑफ ग्रीन केमिस्ट्री घेऊन मध्ये पॉल ॲनॅस्थस. ठीक आहे, तो कुठं कामाला होता? येल युनिव्हर्सिटीमध्ये कामाला होता. ठीक आहे, हा टॉपिक इंट्रोडक्शन टू द ग्रीन केमिस्ट्री अँड नॅनो केमिस्ट्री हा टॉपिक संपलेला आहे.